नमस्कार बाळांनो, आजचा विषय इंग्लिश. पेज नंबर 31. इन अ बिस्किट फॅक्टरी. बिस्किटांचा कारखाना. या बिस्किटांच्या कारखान्यामध्ये बिस्किट कसे तयार केले जातात, या बिस्किटांच्या कारखान्यामध्ये बिस्किट कसे तयार केले जातात याविषयी या फॅक्टरीमध्ये कारखान्यात विषयी सांगितलेलं आहे. रेसिपी की त्यांच्या तो पाक कसा तयार केला जातो, या बिस्किटांच्या कारखान्यामध्ये कशा पद्धती त्यांची पाकक्रिया तयार केली जाते या कारखान्यात त्याविषयी सांगितलेले आहे. आणि पाकक्रिया तयार झाल्यानंतर केल्यापासून ते बिस्किट तयार झाल्यानंतर ते बाजारात स्टोर्स मध्ये येईपर्यंत, म्हणजे दुकानात मार्केट मध्ये होण्याची जी प्रक्रिया आहे या कारखान्यात ती 1 to 12 म्हणजे 1 ते 12 पर्यंत ही प्रोसिजर आहे. म्हणजे बिस्किट तयार करण्याची एक पद्धत आहे कारखान्यामध्ये, स्टेप बाय स्टेप तयार करण्याची पद्धत आहे. आणि त्या 1 ते 12 पर्यंत आपल्याला ती पद्धत कशा पद्धतीने ते आपल्याला समजून घ्यायचंय. आता तुमच्याकडे पाठ्यपुस्तक आहेतच, त्याच्यामुळे पाठ्यपुस्तक उघडायचे आणि पेज नंबर 30 आणि 31 वरती जे तुम्हाला सर्कल मध्ये दाखवलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत असे सर्कल आहेत. तर ते सर्कल असे वेगवेगळे दाखवलेले आहेत, परंतु आपल्याला जी प्रक्रिया आहे बिस्किट बनवण्याची, पॅकिंग होईपर्यंत, खोके पॅक होईपर्यंत, बंद होईपर्यंत ती प्रक्रिया समजून दिलेली आहे. तर ती कशा पद्धतीने बिस्किट तयार होतात याविषयी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे दाखवलेले आहेत, तर हे असे स्टेप बाय स्टेप आपल्याला दाखवलेले 1 2 3 4 5 नंतर 6 7 नंतर 8 9 10 11 आणि 12. बघा, या पद्धतीने आपल्याला समजून दिलेल्या आहेत 12 स्टेप. पण ते आता कशा पद्धतीने ते आपण पाठ्यपुस्तकात बघणार आहोत. चला तर बघूया मग आपण आता 1 ते 12. ओके. In a biscuit factory, a biscuit is so crisp and tasty. पहिले तुम्हाला इंग्लिशमध्ये मी वाचन केल्यानंतर पुन्हा त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये समजून देणार आहे. पुन्हा सांगतो, अ बिस्किट इज सो क्रिस्प अँड टेस्टी. बिस्किट खूप कसे आहेत, कुरकुरीत आणि चवदार आहेत. कसे आहेत बिस्किट, एकदम आता कुरकुरीत म्हणजे जे नरम प्रकारे, हो की नाही, नरम आहेत आणि ते खाण्यासाठी असे छानपैकी चवदार आहेत. कसे ते चवदार आहेत. पुढे जाऊया. वी ऑल लव बिस्किट्स. वी ऑल लव बिस्किट्स. बघा की आपल्या सर्वांनाच बिस्किट म्हटलं की कोणाला आवडत नाही, सर्वांना आवडतात. लव
की आपल्या सर्वांना बिस्किट आपण सकाळी सकाळी चहा बरोबर खातो बिस्किट, कधी कधी डब्याला पण आणतो, बरोबर आहे. तर आपल्याला सर्वांना बिस्किटे खायला आवडतात किंवा खूप आवडतात. वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ बिस्किट्स इन शॉप. शॉप दुकान, शॉप दुकान, की आपल्याला दुकानात वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे बघायला मिळतात, खरेदी करायला मिळतात आणि खरेदी केल्यानंतर आपल्याला खायला मिळतात. ही आपल्याला कल्पना आहे, सांगण्याची गरज नाही माझी. शॉप म्हणजे दुकान. आणि तुम्हाला एक शब्द गेलेले जरा, क्रिप्स. क्रिप्स म्हणजे कुरकुरीत, बरोबर. आणि टेस्टी, टेस्टी चवदार, टेस्टी म्हणजे चवदार. आणि पुढचा एक शब्द गेलाय बाळांनो आता, शॉप. शॉप म्हणजे दुकान, दुकानात. पुढचं घेऊया. दे कम इन कलरफुल पॅकेट्स. बघा, कलरफुल, रंग. वेगवेगळ्या रंगांनी पॉकेटांचं जे बिस्किटांचं जे पॉकेट वरचे जे कव्हर आहे ते वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले असतात. तुम्ही बघतात, तुम्हाला माहिती, कल्पना आहे, सांगण्याची गरज नाही तरी मी सांगतोय की काय म्हटलंय. दे कम इन कलरफुल पॅकेट्स. ती रंगबेरंगी पॉकेटात आपल्याला मिळतात, रंगबेरंगी पॉकेटात आपल्याला मिळतात. जाऊया पुढे. दे आर मेड इन अ फॅक्टरी. आणि ते कुठे तयार होतात? कारखान्यात तयार होतात. की हे बिस्किटांचे पॉकेट कुठे तयार होतात? कारखान्यात तयार होतात. बट हाऊ आर बिस्किट्स मेड इन फॅक्टरी. बघा, दे आर मेड इन अ फॅक्टरी. बट, परंतु, परंतु ते कुठे तयार होतात? दे आर मेड इन अ फॅक्टरी. ते कारखान्यात तयार होतात. कुठे तयार होतात? फॅक्टरी. हा, फॅक्टरी म्हणजे कारखाना बाळांनो. सुरुवातीला सांगितलं मी, कारखान्यात तयार होतात. बट हाऊ आर बिस्किट्स मेड इन अ फॅक्टरी. बघा, बट हाऊ आर बिस्किट्स मेड इन अ फॅक्टरी. बट, परंतु, परंतु कारखान्यात बिस्किटे कशी तयार होतात? आधीच मी तुम्हाला सांगितलं की ती प्रक्रिया आहे. पाक तयार केला जातो आणि स्टेप बाय स्टेप 1 ते 12 पर्यंत स्टेप आहे. त्याविषयी आता त्यांनी सांगितलं की ती कशी तयार होतात ते तुम्हाला मी सांगणारच आहे. परंतु कारखान्यात बिस्किटे कशी तयार होतात? बघा, लेट अस फाइंड आउट. तर आपण आता ती माहिती करून घेऊया. आता आपण ती माहिती करून घेणार आहोत किंवा पाहणार आहोत. तुम्हाला आता स्टेप दाखवलेले आहेत पुस्तकामध्ये, कशा पद्धतीने जायचं 1 ते 12 पर्यंत. हे पण मी तुम्हाला पाठ्यपुस्तकात सांगितलेलं आहे, बरोबर. की एरो, रेषा दाखवलेली आहे त्यांनी किंवा बाण दाखवलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला जायचं. लाईन दाखवलेली आहे, बरोबर. त्या पद्धतीने त्या लाईनप्रमाणे आपण जायचं आहे. त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप 1 ते 12. शेवटी ते शेवटच्या स्टेपला ते स्टोअर्स मध्ये म्हणजे बाजारात विक्रीला आलेले आहेत. म्हणजे 1 ते 11 आणि 12 ला बाजारात आलेले आहेत. ओके, चला पुढे जाऊया बाळांनो. पहिली स्टेप आहे तर बघूया आपण. पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी सांगितलंय, गेट अ रेसिपी. गेट
अ रेसिपी, पाकक्रिया मिळवा. पहिल्यामध्ये काय म्हटले? पाकक्रिया मिळवा. म्हणजे काय की बिस्किट तयार करण्यासाठी पाकक्रिया तयार करावी लागेल आपल्याला. आता कोणतीही वस्तू, साधे एक उदाहरण आपण आपल्याला बाजरीची भाकरी किंवा गव्हाची चपाती, आपण तिला पोळी म्हणतो, चपाती बनवायची आहे, तर आधी आपल्याला आई 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 काय करते? आपली आई, आपल्याला माहिती आहे बाळांनो, कल्पना आहे. आपली आई आधी पीठ घेते, पिठाचा तो हे तयार करते, गोळा, पिठाचा गोळा म्हणतो आपण, तो तयार करते, त्याची मशागत करते त्या पिठाची, म्हणजे पाणी वगैरे टाकून वगैरे सगळं काय असं गोळा केला जातो, त्याची क्रिया तयार होते, पाकक्रिया एक प्रकारची, आणि त्यानंतर ती पोळी आपल्याला तयार होते. त्या पद्धतीने बिस्किट तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला, चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे, तुम्ही पाठ्यपुस्तकात बघणार आहोत, तर आधी आपल्याला बिस्किट तयार करण्यासाठी पाकक्रिया तयार करावी लागेल. स्टेप दुसरी आहे बाळांनो, गेट अ ingredients things that go in a biscuit. बघा, get the ingredients things that go in a biscuit. बघा काय म्हटलेले त्यांनी. बिस्किटांचा समावेश करताना, बिस्किटांचा बघा समावेश करताना काही आपण त्याच्यामध्ये काही घटक द्रव्ये मिसळतो, म्हणजे टाकतो. ingredients things that go in a biscuit. बघा की त्या बिस्किटांमध्ये तयार होण्यासाठी, पाकक्रिया तयार होण्यासाठी, बिस्किट तयार करण्यासाठी त्यामध्ये काही आपण घटक द्रव्ये, पदार्थ, वस्तू त्याच्यामध्ये टाकतो, म्हणजे त्याच्यामध्ये टाकून मिसळतो. जसं आता गव्हाचे पीठ आपल्याला वेगळं काही बनवायचं असेल, त्यात पाणी टाकतो, मीठ टाकतो वगैरे वगैरे काय असेल, किंवा त्या पद्धतीने याच्यामध्ये काही रासायनिक पदार्थ, द्रव्ये टाकले जातात, जसं साखर, मीठ वगैरे जे असेल, काही द्रव असतील, ते पाक तयार करण्यासाठी किंवा चवदार बिस्किट तयार होण्यासाठी, कुरकुरीत, त्यासाठी जे काही घटक द्रव्ये असतात किंवा वस्तू असतात ते त्यामध्ये मिसळले जातात. पुढे जाऊया बाळांनो. बघा, डिसाइड हाऊ मच of each to use weigh each ingredient. बघा, ingredient, पुन्हा सांगतो, decide how much of each to use weigh each ingredient. तर प्रत्येक, बघा, प्रत्येकातील किती वापरायची. आता काही प्रमाण ठरलेलं असतं की ते पाकक्रिया तयार होण्यासाठी, बिस्किट तयार होण्यासाठी योग्य तेवढ्याच प्रमाणात ते घटक द्रव्ये वापरले गेले पाहिजे. पुढे जाऊया. आणि काही विशिष्ट प्रकारचं ते वजन असतं, त्या वजनाप्रमाणे ते घटक द्रव्ये आपण घेतो आणि त्याच्यामध्ये मिसळतो, टाकतो. तर त्यांनी आलं लक्षात इथपर्यंत. चला पुढे जाऊया. मिक्स द थिंग्स अँड मेक ए डो. मिक्स द थिंग्स अँड मेक ए डो. सर्व वस्तू एकत्र मिसळा आणि सर्व
एकत्र मिसळल्यानंतर त्यात आपण मग काय टाकतो, पाणी टाकायचे आणि पाणी टाकल्यानंतर त्याचा गोळा तयार करायचे. काय तयार करायचे बाळांनो, गोळा तयार करायचा आहे. इथपर्यंत समजलं बाळांनो, लक्षात आलं. पुढे चला पुढे जाऊया. पुढची स्टेप आहे बाळांनो, बघा पुस्तकामध्ये वेगळं दिले मी, ॲरो प्रमाणे त्या रेषेप्रमाणे लाईन प्रमाणे घेतोय, ते लक्षात घ्या तुम्ही. पुढचे बाळांनो 5वी स्टेप बघा काय दाखवलेली आहे त्यांनी. तर नी द डो, तो पिठाचा गोळा तयार होईल आता त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर. आणि टाकल्यानंतर बघा पुढे काय होणार आहे, रोल आउट द डो, आणि तो तयार केलेला गोळा यंत्रात टाकायचा आहे. यंत्रात टाकला जाणार आहे आणि यंत्रात टाकल्यानंतर तो दाबून त्याच्यावरती तो सपाट केला जाणार आहे. दाखवले तुम्हाला चित्रामध्ये, सगळं काही समजणार आहे. पुढे त्यानंतर कट आउट द डो इन टू बिस्किट शेप. बघा इथे शेप रेसिपी पाक हे समजलं तुम्हाला. मिक्स म्हणजे एकत्र करणे, बरोबर, आणि शेप म्हणजे आता आकार देणे. कट आउट द डो इन टू बिस्किट शेप. आता कट म्हणजे कापणे, की जो सपाट केलेला गोळा असतो बिस्किटांच्या आकाराचे, तो गोळा बिस्किटांच्या आकारात ते कापले जाणार आहेत, कट केले जाणार आहेत. आणि त्यांना विशिष्ट असा बिस्किटांचा आकार दिला जाणार आहे. शेप म्हणजे आकार. बेक दो शेप्स इन अँड ओव्हन. बघा जो गोळा असतो, जे कापलेले बिस्किट असतात, बरोबर, त्या गोळानंतर ते बिस्किट सपाट केले जातात आणि सपाट केल्यानंतर योग्य आकार देऊन त्याला ते बिस्किट कापले जातात. आणि कापल्यानंतर ते बिस्किट बघा यंत्राद्वारेच कुठे, ते एका भट्टीत, म्हणजे जिथे उष्णता तयार केलेली आहे त्या भट्टीमध्ये टाकून ते भाजले जातात. आणि त्यांना भट्टीत मग योग्य भाजल्यानंतर पूर्ण आकार त्यांचे ते मजबूत आणि पक्के होतात. आणि पक्के झाल्यानंतर मग बघा, झाल्यानंतर पुढे काय करतात, ते भाजल्यानंतर बघा पुढे त्यांनी सांगितले कूल द रेडी बिस्किट्स. रेडी तयार होणे, रेडी म्हणजे तयार, कूल म्हणजे थंड. बघा ते उष्णता दिल्यानंतर बिस्किट तयार भाजल्यानंतर ते काय करायचे, कूल म्हणजे थंड करायचे. आणि थंड केल्यानंतर ते रेडी होणार आहे. रेडी म्हणजे तयार होणार आहे. पुढे जाऊया. See if the biscuits are done baked properly. बघा काय म्हटले त्यांनी, see if the biscuits are done baked properly. बघा की जे बिस्किट होते सपाट करून त्यांचा आकार तयार केला होता आणि ते भट्टीत टाकल्यानंतर ते योग्य प्रकारे भाजले की नाही, भाजल्यानंतर ते थंड झाले की नाही, थंड झाल्यानंतर त्यांना योग्य शेप आला की नाही, आकार आला की नाही, हे सगळं लक्षपूर्वक पाहावे लागते किंवा लक्षात घ्यावे लागते. बघा आणि पूर्ण तयार झाल्यानंतर शेवटची स्टेप काय म्हटली त्यांनी, पॅक द बिस्किट्स इनटू पॉकेट्स. पुन्हा सांगतो, पॅक द बिस्किट्स इनटू पॉकेट्स किंवा पॅकेट्स.
बघा, पॅक बंद करणे, बरोबर. पॅक म्हणजे बंद करणे. कुठे बंद करणे? पॉकेटांमध्ये का पॅकेट्स. तर जे बिस्किट शेवटची स्टेप, जे बिस्किट तयार झालेले आहेत ते व्यवस्थित झाले की नाही, झाल्यानंतर सगळं बघितल्यानंतर जो विशिष्ट नेमणूक केलेली असते त्याला आपण म्हणतो इंजिनियर, नाही का. जो मेन अधिकारी असतो तिथला, तो पाहणारा, तो पूर्ण चेक करतो, तपासतो की बरोबर तयार झाले की नाही, भाजले की नाही, थंड झाले की नाही, रेडी झाले की नाही, ते कूल. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आले, इंग्रजी शब्द. मग ते थंड रेडी झाल्यानंतर मग ते पॅक म्हणजे पॉकेट्स म्हणजे खोक्यामध्ये, पॉकेट्स म्हणजे खोकी, आपण खोके म्हणतो की नाही, त्या खोक्यांमध्ये ती बंद करायची आहे. अशा पद्धतीने, किंवा पुडक्यात, एक शब्द आपला आहे की पुडक्यात भरायची, म्हणजे खोक्यात भरायची आहेत. समजलं बाळांनो इथपर्यंत? 1 ते 11 आणि 12 शेवटचा आहे. काय म्हटले 12 ला? टोर्स अँड द सेल द पॉकेट्स. बघा, आता सेल सगळ्यांना माहिती आहे. सेल म्हणजे विकणे. स्टोर्स सगळ्यांना माहिती आहे, दुकान. बरोबर आहे बाळांनो. रेडी तयार होणे, कलरफुल सांगितलं, कूल थंड सांगितलं, आणि अशा पद्धतीने स्टोअर म्हणजे दुकानामध्ये विकण्यासाठी. लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने स्टोर्स अँड द सेल द पॅकेट्स, आणि पॅकेट्स म्हणजे अनेक, यस लावलंय त्यांनी. खूप पॉकेट आहे, एकच नाही तर खूप पॉकेट आहे. स्टोर्स मध्ये आपण विकण्यासाठी पाठवतो, सेल्स करण्यासाठी, विकण्यासाठी आपण दुकानामध्ये, बाजारामध्ये पाठवतो. अशा पद्धतीने की बिस्किटांनी भरलेली खोकी बॉक्समध्ये आपण साठवून किंवा पॅक करून ठेवतो आणि ती विकण्यासाठी बाजारात पाठवतो. अशा पद्धतीने बाळांनो, छानसा धडा आहे की तुम्हाला आवडेलच आणि आवडणारच. कारण की आपण चहा बरोबरच काय घेतो हे सगळ्यांना कल्पना आहे. चहा बरोबर नेहमी आपण बिस्किट खातो, कधी कधी डब्याला आणतो. या पद्धतीने हा चॅप्टर इथे संपलेला आहे. स्वाध्याय दिला जाईल, छानपैकी धडा वाचा, चित्रावरून तुम्हाला धडा समजणारच आहे. आणि इथून पुढे आपण पुन्हा पुढचा चॅप्टर घेणार आहोत नंतर पुढच्या तासाला. आणि इथेच आपण थांबूया. नक्कीच तुम्ही धड्याचं छानपैकी 2 वेळा वाचन करणार, आणि जो स्वाध्याय दिलेला, जे शब्दार्थ दिले जातात ते शब्दार्थ वाचन करत जा, म्हणजे अर्थ समजतो. धडा आपल्याला लगेच झटपट समजतो बाळांनो. आलं का लक्षात? पहिले वाचन करून लिहित जा, किंवा लिहिल्यानंतर वाचन करा. लिहिल्यानंतर वाचन करा. शब्दार्थाचं वाचन झालं की पुढे धडा लवकर समजतो, आणि चित्रावरून तर आपल्याला पटकन समजतो. त्याच्यामुळे लेखन करा, शब्दार्थ वाचा, जे क्वेश्चन दिले जाते त्याचे आन्सर पण दिले जातात ते पाठांतर करा, त्याच्यानंतर धड्याचं वाचन करा. आणि बाळांनो, छानपैकी इथून जे मागे आपला पोर्शन झालेला आहे, शिकवलेला आहे, त्यावरती तुम्ही सराव करत राहा, कविता पाठांतर करा. आणि इथेच थांबतो. धन्यवाद.